देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नजरेत 6 महिन्यांपासून हे एकच नाव डोक्यात फिट्ट बसले। फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबाबत द्वेष आहे, त्यांनीच मराठा समाजाचं वाटोळं केलंय आणि त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, अशा प्रकारचे आरोप सातत्याने जरांगे पाटील हे फडणवीसांवर करतायत। रविवारी तर या वादानं एक नवीनच टोक गाठलं। फडणवीस यांचा मला संपवण्याचा डाव आहे, मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्लॅन आहे, असे एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत जरांगे पाटील हे आक्रमक झाले होते आणि ते थेट फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठीही रवाना झाले। थोडक्यात काय तर मनोज जरांगे पाटील यांच्या नजरेत देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजासाठीचे व्हिलन आहेत। पण फडणवीस यांनीच मराठा समाजाला कसा न्याय दिलाय आणि फडणवीस हेच मराठा समाजाचे हिरो कसे आहेत असं सांगणारी एक जाहिरात भाजपनं प्रकाशित केली आहे। या जाहिरातीची आता सध्या जोरदार चर्चाही सुरू आहे। मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमधील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये याबाबतची जाहिरात देण्यात आली आहे। यामध्ये 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या कार्यकाळात अगोदर मुख्यमंत्री म्हणून आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या कामांचा सविस्तर तपशील देण्यात आलाय। मराठवाड्यात पेटलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरात आता महत्त्वाची मानली जाते आणि याच पार्श्वभूमीवर पाहूयात की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी नेमकं काय काय केलंय ते। फडणवीस यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा 2 वेळेस मार्गी लावला। याबाबतचा दावा स्वतः फडणवीस यांनी विधानसभेत केलाय। पहिल्यांदा म्हणजे 2018-19 मध्ये फडणवीस यांनी मराठा समाजाला SC-BC या स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देऊ केलं होतं। ते उच्च न्यायालयात सुद्धा टिकवून दाखवलं आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांचं सरकार असेपर्यंत या आरक्षणाला धक्का लागला नव्हता। मात्र ठाकरे सरकारच्या काळात मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं असं फडणवीस म्हणाले होते। त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा या जाहिरातीमधून करण्यात आलाय। याशिवाय 14 वेगवेगळ्या योजना आणि निर्णयांचा उल्लेख करत या जाहिरातीमध्ये फडणवीस यांनी केलेल्या कामाची यादी देण्यात आली आहे। तर नेमकं या जाहिरातीमध्ये काय म्हटले पाहूयात सविस्तर। या जाहिरातीनुसार एकूण 4,500 अधिसंख्य पदं भरण्यात आली आहेत। मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या 42 आंदोलनकर्त्यांपैकी पात्र 35 वारसांना ST मध्ये नोकरी देण्यात आली आहे। या 35 कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये सुद्धा देण्यात आलेत। पहिली योजना आहे ती म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना। याचे लाभार्थी आहेत एकूण 77,381। 6,112.90 कोटींचं कर्ज होतं, त्यापैकी 637.86 कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आलाय। दुसरी योजना आहे गट कर्ज व्याज परतावा योजना आणि याचे एकूण लाभार्थी आहेत 649। या अंतर्गत 13.12 कोटी रुपयाचा व्याज परतावा देण्यात आलाय। तिसरी योजना आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना। याचे एकूण लाभार्थी आहेत 649 आणि या अंतर्गत 13.12 कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आलाय। चौथी योजना म्हणजे महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा। या परीक्षांतर्गत 11,393 कोटी विद्यार्थ्यांना 45 कोटी रुपये देण्यात आलेत। 5व्या क्रमांकाची योजना आहे ती म्हणजे कौशल्य प्रशिक्षण, तर सारथीतर्फे 35,726 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते। 6वी योजना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना। 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,213 कोटी रुपये या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेत। 6वी योजना आहे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम। या अंतर्गत 27,346 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे। यानंतरची योजना आहे सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजना। या योजनेअंतर्गत MPSC मध्ये 51 उमेदवार यशस्वी झालेत, त्यापैकी 12 हे IAS झालेत तर 15 IPS झालेत। याशिवाय 8 विद्यार्थी हे IRS आहेत तर 1 विद्यार्थी IFSA आणि राहिलेले 12 हे इतर सेवांमध्ये रुजू झालेत। याशिवाय MPSC 304 उमेदवार यशस्वी झालेत तर एकूण 2,109 विद्यार्थ्यांना 87 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत। सारथी विभाग कार्यालयांसाठी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज संकुल अंतर्गत एकूण 8 विभागात शासनाकडून विनामूल्य जमीन देण्यात आली आहे। यामध्ये सारथीच्या पुणे कार्यालयाला 42.70 कोटी रुपये देण्यात आलेत आणि या कार्यालयाचं काम हे डिसेंबर 2023च्या अखेरीस पूर्ण झाले। तर खारघर येथील कार्यालयाला 119.28 कोटी रुपये, उपकेंद्र असणाऱ्या कोल्हापूर येथील कार्यालयाला 146.38 कोटी रुपये, नाशिक येथील कार्यालयाला 158.99 कोटी रुपये,
तर छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाला 140.24 कोटी रुपये, याशिवाय लातूर येथील कार्यालयाला 172.86 कोटी रुपये आणि नागपूर येथील कार्यालयाला 204.64 कोटी रुपये म्हणजेच एकूण 1015.10 कोटी रुपये वितरित करण्यात आले। त्यानंतरची योजना आहे श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी आणि इंडो जर्मन टुटुरम प्रशिक्षण। या अंतर्गत 146 उमेदवारांचं प्रशिक्षण पूर्ण झाले तर 644 उमेदवारांचं प्रशिक्षण सध्या सुरू आहे। तर 9 ते 11 साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुद्धा यामध्येच येते। गेल्या वर्षी 32,539 विद्यार्थ्यांना 31.23 कोटी रुपये वितरित करण्यात आले, तर या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये वितरित करण्यात आले। यानंतरची योजना आहे महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना। या योजनेला 4 जुलै 2023 रोजी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि दरवर्षी या योजनेमध्ये 75 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येतो। तर 12 ऑगस्ट 2023 रोजी याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या अंतर्गत MSc करणाऱ्या विद्यार्थ्यांना 60 लाख तर PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1.60 कोटी रुपये वितरित करण्यात आले। तर शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या 50,000 प्रती प्रकाशित करून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि माध्यमिक शाळांमध्ये वितरित करण्यात आल्यात। थोडक्यात काय तर जे जरांगे पाटील फडणवीस यांना मराठा समाजाच्या नजरेत विलन बनवतायत, त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमधील वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देऊन भाजपनं मराठा समाजाला पुन्हा एक वेळेस आपलंसं करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जाते। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच जरांगे म्हणतात तसं देवेंद्र फडणवीस विलन आहेत का, की भाजप म्हणतं तसं तेच मराठा समाजाचे खरे हिरो आहेत? याबद्दलचं तुमचं असणारं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।